तर मित्रांनो, मुलाखतीला सुरुवात करण्याआधी आपण जे भारत पाक युद्ध चालू आहे त्याच्यामध्ये आपले जे वीर जवान शहीद झालेले आहेत त्यांना 2 मिनटं स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली देणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मनोज डायरी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण आलो आहोत ते म्हणजे एकाच वर्षी सातारसारख्या मानाच्या 15मध्ये फायनलचा गुलाल मिळवणारे फायनल सम्राट नितेश दादा तेलगे यांच्याकडे. तर दादा स्वागत आहे पहिलं आपलं. तर फायनल सम्राट म्हणून आता ओळख झालेली आहे तुमची, पण बैलगाडीला सुरुवात कधी केली, म्हणजे कितवी पिढी आहे तुमची बैलगाडी क्षेत्रामध्ये? बैलगाडीची सुरुवात जर आपण बोललो तर आमचे आजोबा होते, म्हणजे वडिलांचे वडील. तर आपल्या इकडे एक जी आपली चौलची यात्रा भरते, तिथे साताऱ्याचे एक व्यापारी यायचे. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर त्यांनी एक जोडी आणली होती तिथे. हां, साताऱ्यावरून. ते खूप मोठे व्यापारी होते. आता नाव धर्मा शेट काहीतरी नाव होतं त्यांचं. तर त्यांनी जी जोडी आणली तर तेव्हा ते काय करायचे, ॲड द्यायचे कुठे आपल्या टॉकीजला वगैरे ॲड द्यायचे. जोडींची चांगली जोडी आणल्यानंतर ॲड द्यायची. तर असे रेवदंडा परिसरात किंवा आपल्या ह्या विभागात असे पैसेवाली खूप लोक होती. तर ज्या वेळेला आता आपल्याकडे नवीन बैल आले बैलांच्या हेडीमध्ये, की आपली लोक बघायला जातात तिथे. तर तिथे असे ते जे काही पैसेवाली लोक होते, श्रीमंत लोक, तेव्हा बैलांचेच हौशे होते, नावाजलेले होते सगळे रेवदंड्यातले वगैरे. तर तिथे अशी चर्चा झाली की ह्या विभागात ही जोडी कोण घेऊ शकत नाही म्हणून, कोणाची कॅपॅसिटी नाही जोडी घेण्याची. तेव्हा ती जोडी आमच्या आजोबांनी आणली इकडे. त्यावेळेला 2000ला जोडी आणली. 2000 म्हणजे त्यावेळेला खूप किंमत होती तेव्हा. त्यांचं पोपट आणि सुदाम अशी नावं होती त्या बैलांची. आणि आमच्या घराचा बैलगाड्यांचा इतिहास बोलला तर हे जे बैलांचं बेडं आहे यालाच 50 वर्ष झालेली आहे. अच्छा, म्हणजे 5 दशक झाले. हो. आणि आमच्या घरात आमच्या वडिलांपासून ह्या बेड्यामध्ये चांगले म्हणजे 8 जोड्या ह्या बेड्यामध्ये असायच्या एका टायमाला. आणि असे खूप चांगले बैल असायचे. वडील स्वतः जाऊन आणायचे. आमचे वडील ज्या वेळेला गाडी हाकलायचे त्यावेळेला अंदोशीचे गोविंद शेळके हे त्यांचे बैल म्हणजे नाही चालवायचे, म्हणजे जे आपले जॉकी बोलतो, ड्रायव्हर असायचे गाडीवर. आणि त्याच्यानंतर एक आमचे जे काका आहेत मधुकर तेलगे, हे खूप नावाजलेले त्यावेळेला बैलगाडी होती त्यांची. आणि आम्ही तो जोड घेतला तेव्हापासून बैलगाडी चित्र. हो. आणि काकांचे जोड वेगळे असायचे, आमचे जोड वेगळे असायचे. पण काकांचं नाव जास्त होतं आमचे मधुकर तेलगे. त्यांची जोडी ज्या वेळेला सेमीफायनलला धावायची त्यावेळेला पुढल्या वर्षी हे फायनलला टॉपला धावतील अशीच सगळ्यांना होती. पण पावसाळ्यात त्यांच्या एका बैलाला अपघात झाला. आणि नंतर मग त्यांचं गाडी क्षेत्रातून थोडंसं म्हणजे चालू होती गाडी, पण ते चांगली जोडी लागलेली त्यातला एक बैल दगावल्यानंतर थोडंसं मग त्यांचं हे कमी झालं. नंतर मग तोच वारसा त्यांच्या मुलांनी नाही घेतला, पण आमच्या भावानी घेतला तो वारसा, नरेंद्र तेलगे. त्यांनी घेतला. आणि नंतर मग तो त्यांच्याच मार्गदर्शनाखाली म्हणजे गाडी हाकलायला वगैरे ट्रेन झाला. आणि नंतर मग त्यांनी आमचे वडील जे जोड आणायचे, काळा मोरा आणि पांढरा बैल आणला होता कुशेगाववरून, आदाती खोंड होती त्यावेळी मी जवळजवळ 6वी-7वीला असेल. आणि नंतर मग त्यांनी ती बैल ट्रेन केली. आणि नंतर मग तेव्हा रोडला वगैरे रोडला असायचे आपल्या इथे खानावला. ज्या वेळेला पाईपलाईनचं काम चालू होतं त्यावेळेला एकदा गाड्या झालेल्या तिथे आपलं वळवळी बंदर तेव्हा नवीन तयार झालेलं. आणि वावेला सुद्धा रोडला गाडी मी स्वतः बघितलेली सुद्धा. हो. तर भावानी चालू केल्यानंतर मग आता भावाची पण जोडी असते, पण आता ही जोडी आहे म्हणून त्यांनी जोडी नाही केली. इथे माझी जोडी आता बाहेर असायची आधी. इकडे मी अलिबागला राहतो त्याच्यामुळे इथे नसते. तर मग आता ह्या वर्षी आपण इकडे बैल आणले आपल्या बेड्यामध्ये. आणि मग आता एकच जोडी करायची म्हणून त्यांनी नाही केली जोडी.
आणि मग आम्ही सगळे मिळून ह्याच जोडीच्या पाठी. बैलगाडी क्षेत्रामध्ये सुरुवात केली आजोबांनी, तेव्हा पहिला गुलाल कोणत्या गटापासून मिळाला आणि कधी मिळाला, काही आठवणी वगैरे? नाही, ज्यावेळेला वडील आणि काका गाडी हाकलायची तेव्हा गाडी गुलालातच असायची नेहमी. आणि नंतर ज्यावेळेला आम्ही भावानी गाडी केली आमच्या नरेंद्र तेलगे, त्यावेळेला पण प्रत्येक वेळेला गाडी गुलालातच असायची. तेव्हा गटामध्ये गटामध्ये असं सेमीपर्यंत गाडी हाकललेली आहे. त्यावेळेला फायनलला एकदा वळवलीला हाकललेली, पण त्यावेळेला काय नवीनच होतो आम्ही, त्याच्यामुळं काय नाही त्यावेळेला. आणि एक गोष्ट म्हणजे तुम्ही जो पहिला प्रश्न विचारला त्यात मी काय जो इतिहास तुम्हाला सांगितला आमचं आजोबांच्या पिढींपासून बैलगाड्या आहे, हा सांगण्याचा उद्देश अजून एक आहे. काय मी ज्यावेळेला मी एक तर जॉबला आहे, गव्हर्नमेंट सर्वंट आहे, तर मी ज्यावेळेला जॉबला वगैरे जातो, माझ्याकडे बॅग असतं, मी शर्ट इन केलेलं असतं, तर लोकांना म्हणजे याचे जे मला ओळखत नाही, जे ओळखतात त्यांना माहिती आहे की ह्यांचं खानदानी बैलगाडी, यांच्या रक्तातच बैलगाडी आहे. पण जे नौखे आहेत, ज्यांना काय माहिती आहे त्यांना असं वाटतं की हे नवीनच आहे, त्यांना काही कळत नाही गाडीतलं. मग मी असं कुठला असे म्हणजे चुका दाखवत असतात, तर त्यांना मी असं सांगू इच्छितो की बाबा आमचा बैलगाडी हा रक्तात आहे, आजोबांच्या पिढीपासून आहे. आणि मी मगाशी पण सांगितलं की आमचं बेडच 50 वर्ष जुनं आणि अजून ते चांगल्या स्थितीत आहे. आणि बेड्याला गुण पण गुण चांगले आहे बैल, म्हणजे बेड्यात आणल्यापासून बैल अजूनपर्यंत फक्त आवाज बंदरामध्ये आम्हाला नंबर नाही भेटला, नाही तर प्रत्येक ठिकाणी आम्हाला समुद्रकिनारी पण आणि भाटात पण यावर्षी सगळ्याकडे नंबर. त्याचं आतापर्यंत किती बैलजोड झाले असतील तुमच्याकडे? आमच्याकडे आतापर्यंत भरपूर बैलजोड झाले असतील. माझे स्वतःचेच जवळजवळ 7-8 जोड झाले असते. अच्छा, तू घेतलेले बैलजोड आणि तुझ्या आधीच्या बैलजोडीपैकी तुझा सगळ्यात आवडता बैलजोड कोणता राहिला? माझा आवडता बैलजोड म्हणजे आता जो आता आपण 7-8 नंबर मारला, त्यांनी मला म्हणजे माझं नाव जे आहे ते आमचं तेलगे बंधू आहे ते त्यांनी जास्त प्रसिद्ध झालं. पण वडिलांनी एक मगाशी सांगितलं पण पुशेगाववरून जो काळा मोरा आणि पांढरा बैल आणला होता, आदाती खोंड आणलेली, आणि ते मी छोटा होतो, तर त्यांच्यावर जो जीव होता तो वेगळा होता जरासा. कारण ते आपण लहानपणापासून जरा मोठे केले आणि वेगळी फिलिंग असते. आम्ही म्हणजे दोघं पण भाऊ त्या बैलांच्याच पाठी जास्त असायचो, त्याच्यामुळे ते आपलं कसं असतं ज्यावेळेला बैलांचा सीझन चालू होतो मग त्यांना बेड बनवायचं, मांडव बनवायचं असं असायचं. तर एका वर्षी आम्ही गेलो खाली, आमच्या घराच्या मागे जागा होती तिथे, की आता आपण बेड बनवायचं म्हणून बैलांना. तर आम्ही ज्यावेळेला तिथं गेलो तर बाजूला एक बाबा होते, आमचेच नातेवाईक होते, ते सांगितलं की अरे काय, तर मला आज आम्ही बेड बनवायचं आहे ना म्हणून ते जरा बघायला आलो. तर मी पण शाळेत जायचो, तो पण भाई पण कॉलेजला जायचा. तर मग आल्यानंतर त्याने सांगितलं अरे बाबांनी बैल विकून टाकले. आम्हाला माहितीच नाही बैल विकले, अचानक विकले, कारण आम्ही त्या बैलांच्याच मागं असायचो. म्हणजे अण्णांनी आमच्या बैल विकले होते. नंतर मग असं झाल्यानंतर आमच्याकडे पण काय असे बैल आणण्याची वगैरे कॅपॅसिटी नव्हती. नंतर मग भावाचा ज्या वेळेला बिझनेस चालू झाला त्यावेळेला आम्ही अशोक मामा आहेत वरंड्याचे, त्यांच्याकडून भावानी एक 15,000 रुपयाला त्यावेळेला बैल घेतलेला, आणि तो बैल आणण्यासाठी 6 जणांनी तो बैल धरून आणलेला. तेव्हा काय टेम्पो वगैरे नव्हते, त्याच्यामुळे तो वरंड्यावरून इथपर्यंत चालत 6 जणांनी तो धरून आणलेला. आणि नंतर मग त्याच्या जोडीला आपण इथली ढवरची जी आपण याल्याखाली बोलतो हेड होती, आपले मंगल आहेत ते, त्यांच्याकडून एक आम्ही बैल घेतलेला आणि मग ती जोडी घेतली. तो जो अचानक विकला त्यावेळी काही रिॲक्शन, चिडाचिड झाली? चिडाचिड नाही, कारण अण्णांच्या पुढे आम्ही काय बोलू शकत नाही. चिडाचिड नाही नुसती रडारड झाली. जीव लावलेला एवढा अचानक गेले. आणि ते बैल असे होते की म्हणजे खटाऱ्याला असायचे जास्त, खटाऱ्याच्या कामाला. मग आम्ही रेवदंड्याला जायचो तेव्हा पण बैलगाडी घेऊन जायचो ती. त्याच्यामुळं आणि पहिले म्हणजे माझ्या माहितीतले ते पहिले बैल होते मला जेव्हा कळायला लागलं तेव्हा. आणि ती जोडी अशी होती की मी त्यावेळेला जवळजवळ 10वीला वगैरे असेल, तर आम्ही इथून चालत 7-8 बंदर, तेव्हा पालव बंदर होतं, खाडीतून जायचो. तर मी ती गाडी घेऊन जायचो आणि भाऊ गाडी घेऊन यायचा मोटरसायकल घेऊन माझ्यानंतर.
तर इथून गेल्यानंतर कधी कधी भावाला लेट व्हायचा, मग मी कंटाळायचो. तर त्या वेळेला मी 10वीला असताना ते बैल एवढे हुकमी होते की मोठ्या मोठ्या गाड्यांसोबत मी स्वतः बसून, छोटा होतो तेव्हा मी, गाडी हाकलायचो. तर दादा फायनल समारंभ ओळख झाले, पण फायनलचा पहिला गुलाल कुठे मिळाला तुला? फायनलचा पहिला गुलाल म्हणजे चिखली बंदरात पहिल्या फायनलला आपली गाडी होती, त्यावेळेला पहिला गुलाल मिळाला. तेव्हा कितवा नंबर आला? तो पहिला नंबर आहे. यावर्षीच नाही, तेव्हा दुसरी जोडी होती. कोणता साल होता तेव्हा? साल म्हणजे एक 3 वर्षापूर्वी, 2021 बंदीनंतर. हा, बंदीनंतर. तेव्हा जोड कोणता होता? तेव्हा आपण एक कारल्यातून घेतला होता बैल, देवा म्हणून, आणि एक ढवरवरून पारस म्हणून बैल घेतला. अच्छा, तोच पारस म्हणजे आता पुलेकर म्हणून पुढे आहे. आणि एक विचारत होतं की सातारसारख्या बंदरामध्ये जेव्हा आपली गाडी फायनलसाठी पात्र ठरली, कारण ते बंदर असं आहे की त्याचे रोहा, मानगाव, मुरुड सगळीकडून टॉपचे बैल येतात, पण सगळ्यांनाच जमत नाही की तिथे फायनलसाठी पात्र व्हावं. आणि यावर्षी तुझी गाडी पहिल्याच प्रयत्नात पात्र झाली फायनलसाठी, त्यावेळी कशी फिलिंग होती? नाही, फायनलसाठी पात्र म्हणजे गेल्या वर्षीची जी माझी जोडी होती, म्हणजे आता तुम्ही जो पुळेकरांचा बैल, तो आणि एखादा चौलला बैल आहे, तो ह्यांचा वरून बैल आणला होता एक वाडवळांपैकी, बाबू बैलाचं नाव होतं त्या. तर ती गेल्या वर्षी ती जोडी पात्र झाली होती, आणि तेव्हा एक समाधान वाटलेलं की बाबा आपली जोडी पहिल्यांदा, म्हणजे बरेच जोड झाले पण पहिल्यांदा पात्र झाली म्हणून सातार बंदर. पण त्यावेळेला काय झालं, त्यावेळेला ती पात्र झाली बैल, आणि ज्यावेळेला हाकलली गाडी शर्यतींच्या दिवशी, त्यावेळेला ती जोडी थोडी मागे राहिली, म्हणजे काहीतरी 5वी 6वी वगैरे आली. तर तिथे काही लोक बोलत होते की अरे यांची कॅपॅसिटी नाही तरी कशाला फायनलला हाकलायची, कशाला आगावगिऱ्या करायच्या. ते एक कुठेतरी डोक्यात राहिलं होतं. आणि माझा एक स्वभाव आहे की बाबा असं कोणी काही चॅलेंज वगैरे केलं तर मी काय त्यांना तोंडाने उत्तर द्या, मी कृतीने त्यांना उत्तर द्या. आणि एक ठरवलं तर की बाबा इथे फायनलला गाडी हाकलायची आणि ती चांगली धावली पाहिजे. नंबरात असं नाही, कारण सातारला नंबर मारणं म्हणजे खूप मोठं काम आहे. तर इथे म्हणजे आपली जोडी हाकलून आपण चांगली धावली पाहिजे असं एक होती अपेक्षा. तर ज्यावेळेला ह्या वेळेला ही जोडी टायमिंगला बसली तिथे, त्यावेळेलाच म्हणजे अपेक्षा होती की ही जोडी 1 ते 3 नंबरमध्ये च्या गुलालामध्ये बसेल म्हणून. आणि ज्या वेळेला गुढीपाडव्याला गाड्या झाल्या तेव्हा गाडी 3रा नंबर आली आणि चांगली धावली गाडी. मी स्वतः होतो. हो. हां, कारण सातार बंदरात गेल्या वर्षी पुलेकर बंधूंची सुद्धा गाडी फायनलमध्ये पात्र झालेली. आणि तेव्हा पण तू जसं बोललास की यांना आगावगिरी करायची काय करायची, तसंच सेम त्यांच्या बाबतीत पण झालं, त्यांना पण बोलत होती. पण आपण सांगू इच्छितो की सातारसारख्या बंदरामध्ये जर गाडी फायनलला पात्र होत असेल तर कोणी गाडीवान असेल तो हौशीने हाक, जो भले नंबरमध्ये नाही आले तरी चालेल, पण ती फायनलला होती. बऱ्याच जणांची नंबराची इच्छा नसते की आमची गाडी नंबर, पण एक इच्छा असते की सातार बंदरासारख्या बंदरामध्ये आपली गाडी फायनलला उभी राहिली पाहिजे. नक्कीच. आणि आता ह्या जोडीनंतर तू आता रोहा मानगावमध्ये तुझं नाव हे केलेलं त्या गाडीने, एक ह्याची खरेदी कशी आणि कुठून झाली त्या जोडी? एक 2 वर्षापूर्वी हा बैल आहे ना, बैजा, हा मी घेतलेला एक आपले आशीर्वाद सुतार त्यांच्याकडून. आणि त्याच्या गाळ्यात त्याच्याकडूनच मी त्याच्या आदल्या वर्षी जो आता खोंड आहे, त्या दिवशी तुम्ही मुलाखत घेतली, तो जवळजवळ मी 3,100,000 रुपयाला घेतलेला त्यांच्याकडून रोख रकमेने. पण म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आणि लोकांना जे माहिती आहे की नितेश तेलगेकडे जो बैल जातो त्याला कधी खाण्याची कमी नसते, कसलीच कमी नसते त्याला, कारण मी बैलांना जास्त जपतो माझ्यापेक्षा. तर तो जो बैल घेतलेला आधी खोंड बोलतात तो एवढी रक्कम भरून तो काय आपल्या मनासारखा धावला नाही. ह्याला पण सेम खाणं असायचं, त्याला पण सेम खाणं असायचं, पण बैलांच्यात पण तेवढे धावण्याचे गुण लागतात. हा, कॅपॅसिटी लागते. त्याच्यात कॅपॅसिटी नव्हती, ती माझ्याकडे होतं तेव्हा नव्हती कॅपॅसिटी. मग ती काय खाण्यात कमतरता झाली असेल किंवा काय तो कमकुवत झाला असेल ते काय मला माहिती नाही. पण एवढी रक्कम म्हणजे मला थोडक्यात बोलत की एवढे बैल मी खरेदी केले, त्याच्यात म्हणजे मला असं थोडंसं हे झालं की बाबा ह्या बैलात आपण फसलो. तर तो बैल होता, तो खोंड आहे ना, तो बैल होता.
पण आता चांगला धावला त्या दिवशी तो इथे नांदगाव बंदरामध्ये. हा, ते त्यांच्याकडे आता कशी त्यांचा जुना बैल आहे, त्यांचं ऐकत असेल धाव रे बाबा जास्त, ते धावत आणि असेल. एखाद्या बैलाला गोठ्यात गेल्यावर धावत असेल तो, बरोबर. किंवा काही त्याने अजून वेगळं खाणं घातलं असेल चांगल्यापेक्षा आपल्यापेक्षा. बरोबर. तो बैल आहे हा आता आपण संदीप म्हात्रे राहटले त्यांच्याकडून बैल, त्यांच्याकडे कंटिन्यू सेमी आणि हो, क्वार्टर मारत होता. नाही म्हणजे तो ज्या वेळेला त्यांनी बैल घेतला पहिल्यांदाच, त्यांनी मला तेवढे सारळला हाकलला, त्याच वेळेला तो बैल मलाच नाही म्हणजे अख्ख्या जेवढे प्रेक्षक होते त्यांना तो आवडला बैल, कारण तो त्याचं पळण तसंच आहे, धावतो तसा आणि तो दिसायला पण सुंदर. तर मला असं वाटलं नव्हतं तो बैल आपण घेऊ शकू म्हणून, पण तो नशिबाने आला माझ्याकडे. त्याची खरेदी आपण 3 लाखाला घेतली आणि ॲक्च्युअल रक्कम आहे, कारण आता जे बघतो आपण कर्नाटकवरून आणतात 60,000ला आणि किंमत टाकतात 2.5 लाख रुपये. असे बॅनरबाजी खूप चालू आहे. नाही, आम्ही पण गेलेलो कर्नाटकला बैल आणायला, पण कर्नाटकवरून बैल आणून तो इथे धावेल की नाही ह्याच्यात शंका असते. त्याच्यामुळे आम्ही तिथे बसून तिथेच ठरवलं की आपण कुठलाच बैल नाही घ्यायचा, आपण तो संदीप म्हात्रेंचा कोसा बैल घ्यायचा. तर मग त्याप्रमाणे मग त्यांच्याशी बोलणी करून, त्यांची पण इच्छा नव्हती देण्याची पण त्यांच्याकडून बैल बरेच झाले होते आणि त्यांची ती दुसरी जोडी आता चांगली धावायला लागली, त्याच्यामुळे हा बैल आपल्याला आणि आमचे संबंध पण चांगले आहेत दोघांचे. आता तुझी अशी इच्छा आहे की या बंदरामध्ये माझी गाडी फायनल आली पाहिजे, आता कोणतं बंदर बाकी? नाही, माझं एकच इच्छा होती, साताड बंदरातली इच्छा होती, ती माझी पूर्ण झाली. आणि माझा बैलांच्यावर विश्वास आहे की आता असं कुठलं बंदर नाही की तिथे ते सगळ्याकडे गुलालच राहतील ते पुढल्या वर्षी. हां, आणि बंदर तर साताड बंदर हे अलिबाग तालुक्यातलं नाव असलेलं आहे, पण हां इतर बंदर आहेत ती पण सगळी शेवटी काय तिथे स्पर्धा आहे, त्याच्यामुळे उतरल्यानंतर प्रत्येक बंदर महत्त्वाचं आहे, पण साताडचा मान हा वेगळा, साताडचा मान महत्त्वाचा. आणि बंदराच्या फायनलला त्या उतरायचं काही रणनीती आहे का? नाही, बंदराच्या फायनलला रणनीती तिथे काय वेगळी तयारी करावी लागते का बंदराची फायनल? नाही, बंदराची फायनल कसं आहे आता मला बंदरातच म्हणजे समुद्रकिनारीच गाड्या हाकलायला आवडते. मी कधी इकडे भाटाला जास्त हाकलत नव्हतो, पण होतं कसं जे जास्त भाट आहेत ते आपल्या विभागात आहेत आणि मग नंतर आपलीच गाडी इकडे नसते आणि आपल्या पब्लिकला बघायला म्हणजे ते सगळेजण बोलतात तुझी गाडी तिकडे कशाला इकडे. आणि विषय असा आहे की ज्या वेळेला आपली भाटात गाडी नंबरात येते तेव्हा जे नाव होतं आणि आपल्या लोकांच्यात नाव विभागात नाव होतं, म्हणजे कसं आपल्या विभागात गाडी असून गाड्यांची बंदरं असून जी भाटा असून आपली गाडी त्या बंदरात नसते, म्हणून मग बैल पण इकडे घरीच आणले आणि भाटात चालू केली. आणि ते भाटामध्ये जेव्हा नंबरला येते तेव्हा आपले गावातले सर्व लोक येतात तिथे, मित्रमंडळी येते विभागातले सगळे. तर आता बैलगाडी क्षेत्रामध्ये काय बदल झाले सांगू शकतो, म्हणजे बंदीच्या आधीची शर्यत आणि आत्ताची शर्यत? बैलगाड्यांचं जे पहिलं स्वरूप होतं शर्यतींचं आणि आताचं स्वरूप हे जाम फास्ट झालेलं आहे. पहिले जे ड्रायव्हर गाड्या फिरायला वगैरे न्यायचे किंवा रेसमध्ये संयमाने गाडी हाकलायची म्हणजे आपली गाडी सेफ फिरली पाहिजे. आत्ताचं जे म्हणजे ड्रायव्हर पण नवीन आहे, सगळे नवीन तरुण रक्त आहे सगळं, आणि कशी गाडी आपली पहिली फिरायला गेली पाहिजे आणि टायमिंगमध्ये कमीत कमी बसली पाहिजे, या हिशोबाने ते गाडी हकलतात आता फास्ट झालेलं आहे. आणि आता तुमच्या बैलांव्यतिरिक्त आता जे बैल धावत आहेत त्याच्यापैकी कोणती बैलजोडी सर्वात जास्त आवडते? एक संदीप म्हात्रेंची राहटल्यातली जी जोडी आहे शिल्या आणि चिमण्या बैल आणि तो शिल्या जोडी आवडते. आणि आता आपल्या विभागातील कोणता असा बैल आहे जो तुम्हाला वाटतं की आपल्या दावणीला असावा? नाही असं नाही वाटत. तर ही जोडी माझी चांगली लागलेली आहे. आणि आता जे फायनल सम्राट आहेत पण जे बंदीच्या आधी किंवा ज्यांनी खूप वर्ष हे केले ते क्षेत्र गाजवलं त्यांच्यापैकी कोणते फायनल सम्राट तुमच्या आठवणीत आणि त्यांची काही आठवणी? त्यापैकी फायनल सम्राट मोहन जोशी आणि आपले प्रदीप देसाई, आणि समुद्राची गाडी बोलाल तर निवास शेठ भगत. निवास शेठ भगतांचं बैलगाडीसाठी
कार्य खूप आहे, कारण हो, त्यांनी खूप योग्य. बंदी उठवण्यासाठी पंढरपूरला पंढरपूरला गाडी चालत नाही दिली. आणि ते ज्या वेळेला होते गाडी क्षेत्रात ते शिस्त होती गाडी, बरोबर. ऐकायचे लोक त्यांचे. आणि त्यांना मानणारा वर्ग पण हो, अजून हो. खूप आहे आणि त्यांचा जो वारसा आहे त्यांच्या मुलांनी मुलांनी अविरत चालू ठेवलेला आहे. आताचे बैल खूप आहेत, म्हणजे फायनलला येतात जातात, फिक्स जोडी नसते आता, कारण कॉम्पिटिशन खूप वाढलेले आहे. पण त्याच्या आधी असे होते की एकच बैल जोड 4-4, 5-5 वर्ष हो. लोक वापरायचे आणि कंटिन्यू नंबरात पण असायचे बैल. तर अशा बैल, असे कोणते बैल तू सांगू शकतो तुझ्या आठवणीचे? एक माझ्या माहितीतला एक जुना बैल आहे, तो आपले जे झिराटचे प्रकाश ठाकूर आहेत, जुने बैलगाडीवर, म्हणजे अक्षरशः 7-8 बंदरात ते हॅट वगैरे घालून यायचे. अच्छा. आणि आम्ही त्यांना खास बघायला जायचो, त्यांची जोडी तर बघायला जायचो, पण प्रकाश ठाकूर कोण आहेत हे पण बघायला जायचो. ओके, म्हणजे ते युनिक होते त्यावेळी. हां, तर त्यांच्याकडे एक वजीर म्हणून बैल होता. अच्छा. तो मला आवडायचा खूप. आणि आपले गुरवबंधूंचा मोरा बैल, म्हणजे आमच्या तर तुम्हाला नाही पाहिजे. अजून ह्यांची विजयू भाऊ कवळे हां. वर्सोलीची, त्यांची एक जोडी असायची, ती पण म्हणजे खूप चांगली. आणि म्हणजे ते जे प्रकाश ठाकूर होते, विजू भाऊ कवळे होते, गुरवबंधू होते, हे त्यावेळेला खूप नावाजलेल्या जोड्या होत्या आणि त्यांच्या जोड्या बघायला आम्ही जायचो. त्याच्यापैकी एक तळेकरांकडे एक मोठी जोडी होती, ती पण समुद्राला चांगली धावायची. संदीपदा आणि त्या जोडीला रायवाडीला ती टॉपची जोडी होती एकदम. आपले मल्ल्यांची जी संदीपदाची जोडी आहे, संदीप पाटील, हां, त्यांनी ओव्हरटेक केली होती त्या गाडी, म्हणजे पहिला नंबर आलेला फायनल त्यावेळेला. अच्छा, हे रेकॉर्ड केलं. हां. आणि ही जोशींचा सुद्धा बादल, हां, मोहन जोशींची जोडी तर म्हणजे त्यावेळेला सगळ्यांची फेवरेट जोडी होती. फेवरेट, कारण ती रोड आणि हां, दोन्हीकडे म्हणजे आणि समुद्राला पण धावायची ती आणि रोडला पण धावायची. आणि रोडला जो त्यांचा स्पीड होता, कारण म्हणजे बैल एवढे वळवलीच्या बांद्रात वगैरे चढाव आहे, पण एवढ्या स्पीडला धावायचे की त्यांना कोण असं म्हणजे त्यांच्यासोबत धावू पण शकत नाही. आणि त्यांनी पण त्यावेळी 7-8चं टायमिंग 3 मिनिटं 45 सेकंद त्यावेळी दिलेलं होतं. आणि जो प्रदीप देसाईंकडे एक बैल होता, जवंदळेंकडून घेतलेला, गुरवबंधूंनी घेतलेला, आणि गुरवबंधूंकडून प्रदीप देसाई, आणि त्याच्या तर तो बैल पण आपल्या इथे होता. मी पण घेतला होता तो बैल, प्रदीप देसाईंचा जो बैल होता ना, नाव काय मला नाही माहिती, पण मी पण घेतला होता. माझ्या गोठ्यात पण होता बैल. आणि एक जोडी मला अजून आठवते, जी शिंगमोड्या बैल होता, आपल्या दादांची जोडी, चोरगुंडीच्या दादा, त्यांनी सुद्धा 7-8-15 मध्ये 4 वर्ष फायनल मारले. हो हो. आणि तो रेकॉर्ड अजून. आणि नाही, ती ज्या वेळेला जोडी टॉपला होती त्यावेळेला मल्ल्यांना बैलगाड्यांच्या शर्यत झालेल्या रोडला. हा, बरोबर, घोटळ्याच्या स्टॉप. त्यावेळेला मोहन जोशींच्या गाडींनी त्यांना मागून येऊन ओव्हरटेक करून त्यांना हरवले होते. ती एक स्पर्धा चांगली झाली होती आठवणीतली. हो हो. कर्नाटक पॅटर्न बद्दल काय सांगशील? कारण आता असं झालं की जर गाडी नंबरात नाही बसली आज तर उद्या जाऊन कर्नाटक बैल आणले जातात, आणि त्याच्यामुळे जे आपले इथले बैल आहेत त्यांची खरेदी कुठेतरी थांबल्यासारखी वाटते. आणि त्याच्यामुळे जे गरीब शेतकरी आहेत, जे वाटतं की माझा बैल विकला जाईल आणि मला पैसे येतील, त्यांच्यावर काहीतरी परिणाम झाला का वाटतो? 100% त्यांच्यावर म्हणजे खूपच परिणाम झाला आहे. कारण कसं आहे, आपल्याकडे एक शेतकरी वर्ग असा होता की आदात, 2 दात किंवा 4 दात जोडी घेऊन किंवा बैल घेऊन त्यांना ट्रेन करत होते ते शर्यतीसाठी, आणि नंतर मग त्यांचीच चांगल्या किमतीत विक्री व्हायची, त्यांची अपेक्षा असायची. हां. आणि म्हणजे काही लोक खरोखर खूप मेहनत करायची त्यांच्यापुढे, त्यांना शिक्षण चांगलं द्यायचं बैलांना. आणि मग नंतर काही जणांचा तो म्हणजे नेहमीच असतं की हे बैल गेल्यानंतर नवीन घ्यायचे, मग त्यांना घडवायचे. पण हे कर्नाटक पॅटर्न आल्यामुळे आपल्या इकडच्या शेतकऱ्यांची खरेदी जी आहे बैलांची ती पूर्णपणे थांबलेली आहे. म्हणजे मोठी खरेदी आपल्याकडून आता होतच नाही. हे सगळे म्हणजे काय कोणाला बैल आणायचे असले तर ते डायरेक्ट कर्नाटकला जातात. त्याच्यामुळे कर्नाटकचे बैल पण ते आपलेच असतात, फक्त तिकडे जाऊन. कर्नाटकचे बैल म्हणजे कसे आपले जे इकडे सातारा साईडला जे पुशेगावला वगैरे मोठे बाजार होतात, तिथून ती आदात खोंड बेला शक्यतो नाही, पण जी सांगलीला वगैरे जे मोठे बाजार होतात, औंधचा बाजार आहे आपला पुशेगावचा, तर इकडच्या
जातात. मग तिथून ती चांगली ट्रेन होऊन त्यांना शर्यतीसाठी उतरवली जाते. आणि आता तीच आपले अलिबाग मुरुडची लोक इकडे तेच बैल घेऊन येतात. बरोबर. आणि हे काय की त्यांचा किंमत असते कमी, पण ते बॅनरवर जास्त बॅनरवर जास्त दाखवतात. काही जणांना हाऊस असते पैशांचे असे फोटो टाकायची, पब्लिसिटी फुकटची केली जाते. आणि त्याच्यामुळे पण त्याच्यामुळे कसं झालंय की जो एखादा गरीब शेतकरी आहे ज्याला बैल आणायचा आहे तो चांगला बैल त्याच्याकडे एक असतो, पण दुसरा बैल त्या जोडीला आणू शकत नाही. कारण रिअल ग्राउंड सिच्युएशन कोणाला माहीतच नाही पडत की तिकडे किंमत किती आहे तर बॅनरवर. आणि आता म्हणजे आपल्याकडची लोक अशी होतात की जे काही तिकडचे एजंट लोक आहे त्यांनी म्हणजे अक्षरशः बंगले बांधले. आहे नक्कीच आहेत असे काही जे म्हणजे डेली फोटो पाठवतात की हा चांगला बैल आहे, हा चांगला बैल आहे. पण आपल्या एक आहे अलिबागच्या लोकांमध्ये एक जिद्द बोलायला लागेल की म्हणजे जर बैल कमी पडला तर मग किती पण पैसे भरायला लागेल, बैल ते आणणारच नाही. एक नाद वेगळाच आहे. आणि आता आयोजन तर सगळीकडे होत असतं, पण आयोजन कमिटी कोणचं आयोजन जास्त तुला आवडतं आणि काय अजून सुधारणा झाल्या पाहिजे आपल्या आयोजनामध्ये, जेणेकरून आपल्याकडली शर्यतसुद्धा जशी कर्नाटक किंवा जे बिनजोडच्या शर्यती म्हणजे नावरूपाला असतात त्यांची चर्चा होत असते, म्हणजे आपल्याकडल्या सुद्धा चर्चा होतील असं आयोजन झालं पाहिजे. आयोजन बोललं तर एक आवाज ग्रामस्थांचं एक आयोजन खूप चांगलं असतं. केसरी मैदानावर पण कसं आपण जे शर्यती ठेवतो त्याचं जे आपण काय आयोजन आणि नियोजन करतो तर ते करणं एक सोपं काम नसतं. कारण अलिबाग तालुक्यातूनच नाही तर इतर तालुक्यातून पण बैलगाड्या इकडे येतात. लोकांची मानसिकता वेगवेगळी असते, स्वभाव वेगवेगळे असतात आणि त्यांना जे काय हँडल करायचे असतात ते कमिटीला करायचे असतात. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात, त्यांचं राग शिव्या वगैरे ते नंबरमध्ये कुठे तिथे बघावं लागतं. तर असं आपण म्हणू शकत नाही की कुठलं चांगलं. जे लोक बैलगाड्या ठेवतात जी कमिटी त्यांचं नियोजन खरंच चांगलं असतं. कारण कसं एवढ्या लोकांना हँडल करायचा असतो, तो कार्यक्रम सक्सेस करायचा असतो. त्याच्यामुळे जेवढे अलिबाग तालुक्यात गाड्या होतात, चिखली बंदर होतं, इकडं आपलं फळी भाटाचं होतं, कातळबाडा होतं, साताळ बंदर होतं, आपलं आता भेरसे लावायचे, आधी वळवली लावायचे, बेलीतलं बंदर आहे. तर नियोजन सगळ्यांचं खूप चांगलं असतं. पण शेवटी कसे धावणारे बैल असतात ते कसे धावणार, कोणाला गाडीला कोणाला टच होणार काय ते पण शेवटी मुक जनावर आहे. त्याच्यामुळं आपण कमिटीला कुठल्या दोष देऊ शकत नाही. त्याच्यामुळे नियोजन सगळ्यांचं चांगलं असतं त्याचं. आणि शर्यतीमध्ये गुलाल मिळणं खूप महत्त्वाचं असतं एखाद्या बैलगाडीच्या वाल्यासाठी. पण जे बक्षिसाचं स्वरूप आहे त्याच्यामध्ये काही चेंज झाली पाहिजे का? कारण कसं आहे की आता नादगावला जी शर्यत झाली तिथे मी बघितलं त्यांना रोख रक्कम म्हणून बक्षीस दिली. त्यांनी काय होणार आहे की जो हाऊस म्हणून बैलगाडी करतोय एखादा गरीब असेल तर त्याला त्या पैशांमुळे मदत होईल आणि ते पैसे तो बैलगाडीसाठी वापरू शकतो. तर त्याच्यामध्ये काही चेंज झाली पाहिजे. 100% याच्यात चेंज झालं पाहिजे की बक्षीस जे आहे हे पैशा स्वरूपात दिलं पाहिजे. आणि छोटी ट्रॉफी त्याचं एक काय ह्या गटात सन्मान चिन्ह एक दिलं पाहिजे, जेणेकरून कसं आहे जो गरीब शेतकरी आहे बैलगाडीवाला त्याला तो खर्च आहे आधार होईल त्याचा. आणि होतं कसं कधी कधी असं होतं की एखाद्याची कॅपॅसिटी नसते तरी पण तो बैलगाडी हाऊस म्हणून हाकलत असतो आणि त्याची गाडी म्हणजे तो 100% नम्रात येतेच अशा लोकांची गाडी. आणि मग तो कुठेतरी नांदगावला जाणार किंवा लांब जाणार, इकडे सारळला जाणार, मग तिकडे मग परत ते बक्षीस आणायला दुसरा टेम्पो लागतो. मग त्याच्यामुळे माझं तर असं स्पष्ट मत आहे की पैशा स्वरूपात प्रत्येकाला दिले पाहिजे. अजून त्याच्यापेक्षा वेगळं बैलांना जे काय आपलं ब्रोटन लागतं, मेडिकल लागतं, आपण जे रेग्युलर घालतो बैलांचा खुराक बक्षीस देऊ शकतो आपण. असं काहीतरी वेगळं ठेवलं तर अजून म्हणजे लोकांना हौस आहे. कारण असे सुद्धा लोक आहेत जे त्यांचा पगार 10-12 हजार रुपये आणि ते बैलांवर 6-7 हजार रुपये खर्च करतात. त्यामुळे जर बक्षीस स्वरूपात असं काही चेंज झालं तर अजून चेंज झालं म्हणजे चेंज व्हायला पाहिजे. कारण ती आता कपाटं वगैरे लोकांची बैलगाड्यावाल्यांची पण घरं भरायला लागली. बरोबर आहे. आणि कसं आहे ते कपाट ठीक आहे ते 2 वर्ष राहतं, पण जी आर्थिक मदत जर झाली तर त्याचा उपयोग होईल. आणि जो फॅमिलीमधून काही असतात की त्यांना अरे काय गाडी ऐकवतो तेवढा खर्च करतो, पण जर अशी जर बक्षीस मिळाली फॅमिली सपोर्ट सुद्धा होईल.
आणि एक होतं दादा की बैलगाडी शर्यती शेतकऱ्याचा पारंपरिक खेळ म्हणून खेळ आहे, पण आता हा खेळ शेतकऱ्याचा राहिला की पैसेवाल्यांचा झाला आहे? असं आपण नाही म्हणू शकत की हा खेळ शेतकऱ्यांचा आहे की पैसेवाल्यांचा आहे. कारण मुळात हा खेळ शेतकऱ्यांचा आहे आणि तेच शेतकरी आता जर आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले असतील तर असं आपण बोलू शकत नाही की पैसेवाल्यांचा हा आहे म्हणून. कारण कसं आहे, जे शेतकऱ्यांची कॅपॅसिटी आहे, आपल्याला हौस आहे ज्यांना आणि कॅपॅसिटी पण आहे, तेच हा खेळ करतात. पण पैसेवाल्यांचा बोललं तर जे बैलांचा जो कर्नाटक पॅटर्न आलेला आहे त्याच्यासाठी पैसेवाल्यांचा खेळ आपण बोलू शकतो त्याला. त्यासाठी थोडी आर्थिक आणि आपला आधीचा खेळ असा असायचा की शेतकरी स्वतः बैल घेऊन त्यांना तयार करायचा. पण आता कसं झालंय की कर्नाटकला रेडी बैल मिळतात, फक्त आणून इथे हाकलायचे. आणि आता ऑप्शन पण नाही दादा, कारण कॉम्पिटिशनच एवढं वाढले की आपण आधाती बैल घ्या किंवा 2 दाती घेऊन त्यांना हो नाही पोचू शकत. एवढा वेळ पण नाही आहे कोणाकडे त्याच्या, म्हणून ते कर्नाटकला जाऊन रेडी बैल घेऊन येतात. शर्यतीच्या दिवशी बैलांची तयारी कशी केली जाते आणि कोण कोण असतात या बैलांच्या तयारीसाठी? ॲक्च्युली हा प्रश्न आता जो विचारलास तर शर्यतींच्या दिवशी तर सांगतोच तुला, पण मी ॲक्च्युली राहतो अलिबागला आणि बैल इथे असतात. तर मी फक्त त्यांना काय लागेल ते त्यांना पुरवतो. बाकी बैलांचं जे आहे ती जो रितेश आहे, हा मनोज आहे, हा सुबोध आहे, अजून 7-8 पोरं आहेत, रुपेश आहे पाटील, अजून बापड्यातली पोरं आहेत, ती सगळे येऊन तेच सगळं करतात इथे. आणि शर्यतींची जी तयारी आहे ती सगळे आता हेच करतात, त्याच्यामुळे तेच सांगू शकतील किंवा काय तयारी करतात. कारण मला मी इकडे काही जास्त लक्ष देत नाही. तयारी बोललं तर हेच सगळं करतात. काय असते तयारी का? तयारी म्हणजे सांगायचं झालं तर एक 8 दिवस आधीपासून बैलांना खूप जपायला लागतं. आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं झालं तर दादाने मला सांगितलं की गेल्या वर्षी आमची गाडी 7-8-15 हारली, त्याच्यामुळं बरेच जण नावं ठेवली. त्याच्यानंतर एक चिडणी म्हणून सांगायचं झालं तर त्यासाठी आम्ही 7-8-15मध्ये गाडी हाकालली. आणि बरेच लोक बोलले होते की तेलंगणा कधी फायनल येऊ शकत नाही. ह्या कारणाने आम्ही गाडी 7-8 काढली, कारण गाडी आमची किनाऱ्यावरच असायची. पण एक जिद्द म्हणून हाकालली होती गाडी, पण त्या बैलांनी पण साथ दिली. पण एक आम्हाला गर्व नाही पण अभिमान आहे त्या गोष्टीचा. बोलणाऱ्यांची तोंड आपल्या कृतीने बंद करून दाखवायचे आता, बोलून तर कोणीही करेल. बाकी काय सांगायचं झालं तर एवढंच. तुझं नाव काय? प्रितेश. दादा आता बघतो आपण लहान जे 8वी 9वी 10वी जी तरुण पिढी आहे त्यांच्यामध्ये बैलगाडीची क्रेज खूप आहे, तर काय सांगशील त्यांच्यासाठी की त्यांनी हा नाद करावा पण कोणत्या पद्धतीने केला पाहिजे? कसं आहे, जो आता बैलगाडीचा जो नाद आहे कोणी सांगून काय तो सुटणारा नाही आहे. पण माझा अनुभव सांगतो, जर मला बैलगाडीचा नाद नसता लहानपणापासून तर माझी पण काहीतरी आज वेगळी हे असते, मी काहीतरी वेगळं शिकून हे केलं असतं. पण कसं आहे, आताची जी नवीन पिढी आहे त्यांनी हा जो बैलगाडी आहे त्याच्या पूर्णपणे पण आहारी नाही गेलं पाहिजे. म्हणजे हौस म्हणून केलं पाहिजे. आणि आपलं पुढचं जे करिअर आहे ते कसं चांगलं होईल तिकडे पण जास्त लक्ष दिलं पाहिजे. तर ह्याच्यावर मला एक आठवतं आहे, आपले कातळपाड्यामध्ये आता एक शर्यत होती आणि एक 10वी का 12वीचा मुलगा होता, तो बैलगाडी हाकलायला बसलेला, नंबरात आली गाडी, मी त्याचा मुलाखत पण घेतला, तर मला नाव नाही आठवतं पण आपल्या इकडच्या पट्ट्यातला होता. तर 12वीचा पेपर होता काहीतरी 2 दिवसांनी आणि तो बैलगाडी हाकलायला आलेला. तर काय सांगेल, असं एवढं पण केलं पाहिजे का? नाही, एवढं नाही केलं पाहिजे त्यांनी. कारण कसं आहे, पहिलं आपलं करिअर, आपण जर आपलं करिअर चांगलं केलं तर चांगला जॉब वगैरे भेटला, थोडक्यात जर आपल्याकडे पैसे असतील त्याच्या पुढे तर आपण काही करू शकतो. तर आपण हा नाद पण पुढे नाद आपण स्वतःची जोडी पण करू शकतो, जसं आता मी करतोय. माझा पण एक किस्सा सांगतो तुम्हाला. वळवलीला गाड्या होत्या आणि मी राहायला होतो हॉस्टेलला, मी ॲग्रिकल्चर कॉलेजला हॉस्टेलला राहायचो. तर आम्हाला काही तिथे शनिवारी वगैरे
कंटिन्यू सुट्टी असायची पण येण्याची परमिशन नसायची. तरी पण मी एकदा जे अशा दुसऱ्या रस्ता असतात, चोर रस्ता बोलतात त्याला, तिकडून आपलं बॅग घेऊन मी हे केलेलं. पण मला रस्त्यातच सरांनी पकडला आणि तसाच कॉलेजमध्ये घेऊन गेले, पनिशमेंट पण दिली. पण बैलगाडी नाद असा आहे की राहतच नाही. परत संध्याकाळी बॅग उचलली आणि घरची रस्ता दिली. दुसऱ्या दिवशी शर्यती बघा. हां, दुसऱ्या दिवशी रविवारी शर्यती होत्या. शनिवारी एक शेवटची गाडी असते आमची 8:30ची गाडी, 7:30 रोह्यावरून. त्या गाडीला बसलो आणि घरी आलो. पण कुठेतरी आता असं वाटते की बाबा एवढा पण छंद बरा नाही, म्हणून अभ्यासाकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. म्हणून तरुण पिढीला एक सांगतो मी की अभ्यासाकडे जास्त लक्ष द्या, आपलं करिअर बनवा. करिअर चांगलं झालं तर आपण कुठलीही जोडी घेऊ शकता आणि आपली हौस पूर्ण करू शकता. कारण आता तुम्ही ड्रायव्हर म्हणून बसता, 4 लोक तुम्हाला चांगले बोलतील, पण जेव्हा तुमचं उतरता काळ येईल त्यावेळेला 30 लोक तुम्हाला नावं ठेवतील. त्यावेळी जर शिकला असतात तर आता काहीतरी झालं असतं. त्यावेळेला जर बैलगाड्या हाकलल्या नसतात. बरोबर. दादा अजून एक आहे की म्हणजे आता जर डायरेक्ट कर्नाटकहून फायनलला गाडी उतरवतात बैल आणून, पण अशा सुद्धा बैल जोड्या आता आहेत की त्या पहिल्या गट दुसरा गट करत करत वर चाललेल्या आहेत. तर अशी कोणती जोडी तुला वाटते की ती पुढल्या वर्षी ह्या वर्षी गटामध्ये होती पण पुढल्या वर्षी नक्की ती सेमी फायनल किंवा फायनलमध्ये जाऊ शकते? अशी जोडी आता अशा आहेत बऱ्याच जोड्या की ज्या पुढे खालून वरती आलेले आहेत, त्या पुढे जातील म्हणून. कारण कसं आहे, जो संयम बाळगतो या क्षेत्रात, जो खालून वरती जातो तो फायनलपर्यंत पोचतो. ज्या मालकाला आणि ड्रायव्हरला संयम आहे तो फायनलपर्यंत पोचतो. असा तर नावं घ्यायची झाली तर बऱ्याच जोड्या आहेत, पण बैलगाडी क्षेत्रात असं आपण ठाम सांगू शकत नाही का ही जोडी फायनलला धावेल म्हणून. कारण कसं आहे, आता त्याचे मगाचा आपला जो विषय झाला हे क्षेत्र आता खूप फास्ट झालेलं आणि कसं आहे, कोणाची काय पद्धत असते बैल बाळगण्याची, त्याच्यामुळे आपण असं ठाम सांगू शकत नाही की बाबा ही जोडी पुढे धावेल म्हणून. एक जोडी माझ्या पण सगळ्यांच्याच नजरेत आहे, ती अंधोशीतली जोडी तुझी दादा बसतो ती यावर्षी बघितलं मी. सुरुवात त्यांनी इथे केली पेजारी मातीमध्ये 7व्या गटामध्ये होती, नंतर मग 9व्या गटात 11व्या गटात, आता ती सेमीला वगैरे चांगली झाली. आणि 7-15मध्ये सुद्धा ती फायनलची मिनटं द्यायला दिलेली म्हणजे त्यावेळी मिनटं घेत नव्हती. आणि ज्यावेळी मिनटं द्यायला गेली आपल्याच गटामध्ये तेव्हा बैलाच्या पायाला लागलं. ती पुढल्या वर्षी जाऊ शकते ना? हो, चांगली जोडी आहे ती. कारण ह्या वर्षी त्यांनी सेमीफायनलला चांगलं नाव कमवलं आणि अंतरातच सगळ्याकडे धावली, तर ती जोडी एक धावू शकते का. आणि त्यांचा पण विषय आहे की ती बैल इथूनच घेतलेला आहे, एक नागावमधून घेतला आणि एक नागावमधून सुधीर चेरकरनी बैल घेतलेला, तर मला वाटतं तो त्यांनी घेतलेला आहे विकत. आणि एक बैल त्यांच्याच घरचा होता तो, बरोबर, जो म्हणजे त्यांनी जोडी बाळगली नवीन केली होती त्यातलाच एक बैल होता. दुसरी जोडी म्हणाल तर आता एक सेमीफायनलला जो आपला तो प्रधान काय नाव त्याचं, सादिकल्यांच्या गाडींवर बसतो केतन प्रधान, त्याची एक जोडी मला चांगली वाटली सेमीफायनलला. अजून प्रधान म्हटलं ते पाल्यावर त्यांची पण जोडी चांगली आहे, पण ते शेवटी नावाजलेले आहेत, ते काय फायनलला कधी उतरतील सांगू शकत नाही. पण ते केतन प्रधानची गाडी एक मला चांगली आवडली. अजून जो साहिल म्हात्रे आहे, म्हात्रे जाणार साहिल म्हात्रे आमच्या, साहिलची पण जोडी चांगली आहे, ती पण पुढे धावू शकते फायनलला. आणि एक मनीष चेरकरची पण आता नवीन केलेली जोडी, मनीष चेरकरची ते फायनल सम्राट, म्हणजे फायनललाच त्यांची गाडी असते, त्याची नवीन जोडी केली म्हणून ते थोडे खाली असतात. पुढल्या वर्षी त्यांची पण जोडी फायनलला जाऊ शकते. आणि आत्ताचे जे फायनलवाले आहेत म्हणजे तुझे प्रतिस्पर्धी असतील, तर त्यांच्यापैकी कोणाची गाडी म्हणजे टफ वाटते? असं जर ही गाडी आपल्या घरात असेल तर आपल्याला थोडं त्यांना ओव्हरटेक किंवा टाकून येणं हे होईल, जड नाही. असं कसं आहे, माझं एक असा विषय असतो की माझी जोडी जी बंदरात जाते ज्या वेळेला हाकलायला, तर मी असं कोणाला टफ किंवा असं कमजोर असं कोणाला मी समजत नाही की बाबा हा कमजोर आहे माझ्याकडे, ह्याला मी समजत नाही. आणि टफ पण असं नाही मला कोण वाटत, कारण बैल आपले चांगले धावतात,
शेवटी काय हार जीत असते. आपण ज्या वेळेला हारतो तेव्हा समोरचा जिंकतो. बरोबर. हे ज्याच्या त्याच्या लक्षात पण आलं पाहिजे किंवा आपण ह्याला हरवला त्याला हरवलं, त्याच्यापेक्षा तो हरला म्हणून आपण जिंकलो हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. ॲक्च्युली तो हारत नसतो, पहिले कुठेतरी त्या विषयी कमी झालेले असतात. आता त्यावेळेला ज्या वेळेला आत्ता जे 7-8ला गाड्या झाल्या त्यावेळेला मला काय कोणी हरवला नाही. माझं असं मत आहे, मला काय कुठल्या प्रतिस्पर्ध्याने हरवलं नाही, मला त्या दिवशी निसर्गाने हरवलं. बरोबर. कारण माझे बैल मी ज्या वेळेला 7-8 बंदरात घेऊन गेलो आणि पाऊस चालू झाला, माझे बैल पूर्णपणे भिजले त्या पावसात आणि ते अक्षरशः थरारायला लागले, थंडी लागायला लागली. तर मला असं वाटायला लागले आपला आता विषय संपला, आज बैल काय आपल्या नम्रात येणार नाही. पण त्यांच्यात मुळतात त्यांच्यात एक जो गुण आहे पळण्याचा, त्याच्यामुळे ते नम्रात आले. त्याच्यामुळे मी काय त्या दिवशी नाराज वगैरे झालो नाही किंवा आपली गाडी पहिली यायला पाहिजे. पण अपेक्षा होती की जर पाऊस नसता पडला तर मग मला अपेक्षा होती की गाडी पहिला नंबरच धावली असती आणि आली ती पण म्हणजे थोडक्यात आली. असं नाही झालं की एक गाडी पुढे आली आणि आपली मागे एकदम घासून आणि गाडी जवळजवळ पाऊण मकान आपली पुढेच होती. दादा एक महत्त्वाचा विषय बोलायचा होता, बैलगाडी क्षेत्रामध्ये भगतगिरी, लिंबू किंवा गाडी बांधली हे विषय म्हणजे बोलले जातात, तर किती सत्य आहे त्याच्यामध्ये, किती खरेपण आहे त्याच्यामध्ये, की असं खरंच होतं का? तर कसा विषय आहे की हा जो विषय आहे हा बैलगाडी क्षेत्रातलाच नाही तर हा पूर्ण समाजाचा विषय आहे. हे भगतगिरी किंवा लिंबू हे जे मानतात ते मानतात, जे नाही मानत ते नाही मानत. आता जे मानणारे आहेत ते काय करतात किंवा नाही आपल्याला माहिती नाही, पण ज्यावेळेला आमची गाडी आम्ही बाहेर काढतो त्यावेळेला आमची आई किंवा आमची मिसेस आहे ती आरती करते आणि एक आपल्या हनुमानाच्या मंदिरात एक आम्ही नारळ फोडतो आणि त्याचा आशीर्वाद घेऊन आम्ही बंदरात जातो. आणि काय फक्त दृष्ट काढणे वगैरे आमच्या ह्याच्यात होतं बैलांची, ती पण ही पोरच काढतात, मी काही नसतो. कारण आता कसं आहे की गाडी जर कंटिन्यू आपली झेंड्यावर भगतगिरीचं वगैरे बोललं तर भगत काय असं म्हणजे त्या बैलांच्या अंगात चिरून काय धावत नसतं, त्याच्यामुळे धावणारे बैल असतात. त्यामुळे जे काय मी काय मगाशी बोललो की जे मानणं किंवा न मानणं ह्याच्यावर आहे, श्रद्धा अंधश्रद्धा त्याच्यावर काय बोलतात. स्वतः बैल मालक सुद्धा बोलतात, जर माझी गाडी पहिली जाते फिरायला पण फिरल्यानंतर बैल थांबतायत, कोणतरी गाडी बांधली, असा विषय विचारांवर आहे सगळ्यांच्या, आपण कसा विचार करावा असं. काही लोक मानतात ते, काही लोक नाही मानत. याच्यामुळे थोडेसे वाद सुद्धा होतात भगतगिरी मुले की यांनी माझी गाडी बांधली, त्यांनी माझी. नाही पण वाद होण्याचं तसं हे नाही. माझं तर फिक्स स्पष्ट मत आहे की तुमच्याकडे जर एखाद्या गोष्टीचा पुरावा असेल तर तुम्ही वाद करा. आणि बैलगाडी क्षेत्र असं आहे की हे वाद करण्याचं क्षेत्र नाही आहे, हे हौशीचं क्षेत्र आहे. काही लोक असतात ठराविक, तेच लोक वाद करतात, बाकी काय कोण असं बैलगाडी क्षेत्रात वाद करतात. आता बघायला गेलं असं जेव्हा पूर्वीची म्हणजे बंदीच्या आधीची शर्यत आणि आता जी नवीन पिढी आहे ती खूप समंजसपणे घेते, की म्हणजे मला तरी आठवत नाही की अशी आता मोठी वाद आपल्या बैलगाडी क्षेत्रामध्ये झाला 2-3 वर्षामध्ये. नाही कसं आहे माहिती आहे, ज्या वेळेला बंदी आली बैलगाड्यांवर त्यावेळेला लोक पण जे बोलतात ना ते ताक पण फुंकून प्यावं, दुधान पण भाजलं तर आता जे बैलगाडी मालक आहेत ते पण विचार करतात जर बैलगाड्या बंद झाल्या तर त्यावेळेला काय झालेलं आहे सगळ्यांना अनुभव आलेला, त्यावेळी सगळ्यांचे म्हणजे अनुभव आले, म्हणजे चोरून गाड्या हाकलणं किंवा हे. आणि आता जे बैलगाड्या चालू झालेल्या आहेत त्याच्यामुळे लोक वाद, त्या लोकांना माहिती की वाद झाला तर बैलगाड्या पूर्णपणे बंद होती. ठीक आहे, आज आपली गाडी नाही नंबरला आली, जाऊ दे, पुढल्या वेळी घेईल, पण वाद करण्यात वाद म्हणून. आणि कसे लोक पण आता थोडी समंजस झाली. पहिले वाद करणारे लोक होते ते आता जास्त नाही राहिलेली आहेत, पण ती पण आता जरा माहिती अनुभव महत्वाचा, त्यांना अनुभव आलेला आहे की बाबा गाड्या बंद झाल्यावर काय होतं. दादा तुझा एखादी आठवणीतली शर्यत कोणती सांगशील? माझ्या आठवणीतली एक शर्यत सांगायची झाली तर मी मगाशी तुम्हाला सांगितलं की काळा मोर आणि पांढरा राजा सर्जा जे आमचे बैल होते, तर आमची ते वळवली आदिवासी वाडी आहे, तिथे रस्त्याचं काम चालू होतं, कॉन्क्रीट रस्ता. तर त्या कॉन्क्रीट रस्त्यावर जे पाणी आणण्याचं काम होतं ते त्या बैलांना होतं. म्हणजे तेव्हा काय टेम्पो वगैरे नव्हते, मी मगाशी सांगितलं. खटाऱ्यात पिंप ठेवायचं, वळवलीच्या तलावातून पाणी भरून आणायचं आणि तिथे ते काम बैलांना चालू होतं. तर आमच्या समोर एक घर आहे यशवंत घरत म्हणून,
त्यांची पण बैलजोडी होती पहिली आणि ते बैल हाकलायचे शर्यतीला. तर आम्ही दोघं जण आहोत ते त्या जोडीसोबत म्हणजे जायचो हाऊस म्हणून. आणि आमचे बैल खटारायला असायचे. आमचे पण बैल आम्ही हाकलायचो आधी, पण ते कसे अण्णांची परमिशन जास्त नसायची त्याच्यामुळं आम्ही हाकलायचो नाही. पण ते अण्णांनी बघितलं की बाबा ह्यांना खूपच हाऊस आलेली आहे, तर मग त्यांनी सांगितलं की आता वळवलीला गाड्या होतील तेव्हा हाकला. तर आम्हाला वेळ नव्हता एवढा की वळवलीच्या गाड्यांची तयारी करायची. तर आम्ही त्यावेळेला जवळजवळ 2च प्रॅक्टिस आमच्या त्याच्यात झाल्या. अण्णांनी एक उडदाचं बाचका आणून दिलेलं आणि उडीद आणि आपला कोंडा आणि भुसा एवढंच खाणं त्यानं, बाकी काय खाणं नाही. तर त्यावेळेला आम्हाला माहिती नव्हतं की ते नाव द्यायला आदल्या दिवशी जायचं असतं. अच्छा. आम्ही सकाळी गेलो नाव द्यायला, तर ते बोलले की नाही गट सगळे लागलेले आहेत म्हणून. पण ती जे ग्रामस्थ होते वळवलीचे त्यांच्याने आमचे खूप जवळचे संबंध होते आणि त्यांना माहिती होतं आम्हाला गाडीची किती हौस आहे. मग त्यांनी काय केलं, सकाळी ज्या येणाऱ्या गाड्या आहेत त्यांचा एक वेगळा गट बनवला. तो फायनलच्या आधी, म्हणजे सेमीफायनल बोलले तरी चालेल, पण तो सेमीफायनल म्हणून नाव नाही दिलं त्याला, एक हौशी गट म्हणून असं नाव दिलं. बक्षीस वगैरे होतं त्यांचं. तर आमचा मोठा भाऊ आहे, तर तो आमची दोघांची चर्चा काय करायचं, आपण गाडी हाकलायची काय, कारण आपली गाडी काय एवढी धावत नाही, म्हणजे धावते गाडी पण आपल्याला काय एवढा अनुभव नाही. आणि मोठ्या गाड्या सगळ्या, म्हणजे यशवंत खर्ची गाडी, एक त्यांचं नाव नाही मला माहिती काय रे, तुम्हाला पण नसेल माहिती ना, त्यांची गाडी टॉपची होती. अजून बोरगरची काळी मोरी खोंडरं होती, बैला होती, ती पण टॉपची जोडी होती. अजून संदीप दादा माळले यांचा त्यांची जोडी होती. आपल्या वाव्यातले जे आता ते प्रवीणच्या गाडीवर बसतात ते कोण आधी बसायचे त्यांची एक जोडी होती, ती पण सगळ्या टॉपच्या जोड्या होत्या. मग भाई बोललं की आता एवढ्या मोठ्या जोड्यांच्यात आपण हाकलायची की नाही. तर मी बोललो नाही, गाडी हाकलायची, आपली मागे राहिली तरी चालेल, आपण गाडी हाकलायची म्हणून. तर मग भाई बोललं चालेल. मग आमचे जे बेलोशीचे नरेश भोपी आहेत ते आमचे काका लागतात. मग त्यांना आम्ही विचारलं की तू बाबा आमच्या गाडीवर मागे बसशील काय. तर नरेश काका बोललं हो बसतो म्हणून. आणि आमचे मेन गोष्ट म्हणजे अण्णा तिथे स्टेजवर होते आणि आमची गाडी त्या गटात हाकलली आणि संदीप दादाची गाडी पहिला नंबर आली आणि आमची गाडी त्याच्यात दुसरा नंबर आली. त्यामुळे आमचे अण्णा पण खूप खुश झाले आणि त्यांनी आम्हाला परमिशन दिली गाडी हाकलायची. नंतर त्याच्यापुढे आमची गाडी कंटिन्यू चालू झाली. अपेक्षा नव्हती. आणि त्यावेळेला ते बैल म्हणजे कमी खाण्यात आणि कमी वेळात ते खूप धावले. आणि ती जोडी जर आत्ता माझ्याकडे असती तर मी तुम्हाला सांगतो की इथला फायनल कोणाला दिला पण नसता आम्ही, एवढी ती जोडी चांगली धावली. आणि त्यावेळी आपली म्हणजे नाही कळत पण नव्हतं काय तेव्हा ह्याच्यातलं काय घालायचं काय. आणि एखादा किस्सा काय सांगितला जो तू कधीच विसरू शकत नाही बैलगाडी क्षेत्रामधला, म्हणजे कशाबद्दल? म्हणजे किस्सा म्हणजे असं तू गाडीवर बसला आणि बैलाने गाडी नेली बाहेर का अजून काही झालं मजेशीर असेल किंवा एक मजेशीर किस्सा आहे की मी एक नवीन जोडी केली होती आणि वळवलीला ती हाकलायची होती. काळा मोरा आणि पांढरा एक नवीनच मी स्वतः केली होती जोडी आणि माझ्या भावानीच त्यांना शिकवलेली. पण त्या दिवशी भाव नेमका कुठेतरी बाहेर गेलेला, मग मला गाडीवर मीच बसणार होतो. मी आणि वळवलीचा वैभव लवार आम्ही दोघं जण गाडीवर बसणार होतो. आणि आमची जवळजवळ काहीतरी दुसऱ्या गटातच वळवलीला गाडी होती आणि माझा साखरपुडा होता गुरुवारी आणि गाड्या रविवारी होत्या त्याच्या आधी 2 दिवस आधी. आणि ते बैल मी कधी पब्लिकमध्ये नेले नव्हते, भाईनी पण नव्हते नेले आणि मी पण नव्हते. आम्ही इकडे त्यांना रस्त्यालाच शिकवायचो आणि बंदरात कधीर नेले ते एकटेच. तर ती ज्या वेळेला गाडी सुटली तर गाडी राईट साईडला होती आमची. कधी सुटल्यानंतर लेफ्ट साईडला गेली आणि गाडी घुसली ती ॲक्च्युली. मग तिथे ते करवंदांच्या जाळी आहेत, त्या जाळी अक्षरशः तुडूत गेलो आणि पुढे बघितलं तर एक खूप अशी मोठी करवंदांची जाळी होती. आणि मनातल्या मनात विचार करतोय आता हिच्यातून कसं काय पुढे जाणार. विचार करण्याच्या आधीच आम्ही ती पार केली. जेमतेम लोकांनी बैल पकडले ते आणि नंतर मग आणलं. घरची माणसं ओरडायला लागली, अरे तुझा साखरपुडा आहे आता गुरुवारी आणि तू कशाला गाडीवर बसलास. तो एक किस्सा म्हणजे एक मजेशीर होता. आणि ही गोष्ट सासूरवाडीपर्यंत मग त्यावेळी बहिणींनी फोन करून काय बोलणं झालं का? नाही, विचारपूस केली
आणि काय असं काय बोलणं वगैरे नाही आलं. म्हणजे विचारपूस कशा पद्धतीची झाली, म्हणजे नाही काय म्हणजे काय लागलं वगैरे काय लागलं वगैरे, आणि म्हणजे काय असं वॉर्न वगैरे केलं का? नाही वॉन म्हणजे आता विषय निघालाच म्हणून सांगतो की कसं आपण जे काय एखादं कुठलं बैलगाडी क्षेत्र किंवा कुठलंच जे करतो त्यावेळेला आपली जी पत्नी असेल तिचा जर आपल्याला फुल सपोर्ट असेल तर आपण त्याच्यात नक्की यशस्वी ठरतो. म्हणजे आणि मला तशी घरातून फुल परमिशन आहे की तुम्हाला कुठला आवडेल तो बैल तुम्ही कधीही आणू शकता, त्याच्यावर ऑब्जेक्शन नसतं. म्हणजे बिहाइंड एव्हरी सक्सेस हो. देर आर वुमन. आत्ताचे जे फायनल सम्राट आहेत त्यांच्याबद्दल थोडक्यात काहीतरी सांगू शकलं असतं बघ. म्हणजे मी नावं घेतो त्यांच्याबद्दल एका वाक्यात, म्हणजे त्यांचे चांगलं किंवा त्यांचा काय स्वभाव त्याच्याबद्दल एका वाक्यात बोलला तरी चालेल. पप्पू दादा गुंजाल. पप्पू गुंजाळ हे माझे चांगले मित्र आहेत मेन गोष्ट म्हणजे. आणि स्वभाव खूप छान आहे त्यांचा, म्हणजे कोणाशी पण असं कधी त्यांना गर्व नसतो काय नसतो गाडीचा. गाडी त्यांची चांगली धावते, बऱ्याच ठिकाणी त्यांनी पण नंबर मारले आणि त्यांनी पण म्हणजे जिद्द नाही सोडले आहे. 2 वर्ष कंटिन्यू ते गुलाला आहे गुलाला. आणि आपले अनंत मामा, अनंत पाटील. अनंत मामांचं सांगायचं तर आमचे चांगले घरोबाचा संबंध आहे अनंत पाटील, आणि आमचे वडील चांगले मित्र आहेत. आणि त्यांची जी गाडी आहे ही एक म्हणजे एक शेतकऱ्यासाठी एक प्रेरणादायी गाडी आहे त्यांची. कारण आणि मेन गोष्ट म्हणजे आज मी शर्यतींच्या दिवशी बैलगाडीवर बसायला घाबरतो की जर काय झालं गाडीचं ॲक्सिडेंट तर मी घरी बसेन. बरोबर. म्हणजे 5 दिवस बसणं पण मला नाही जमणार तेवढं आत्ताच्या ह्याच्यामध्ये. पण त्यांचं वय एवढं असून ते बिंदास गाडीवर बसतात. गाडी त्यांची 1-2 वेळा टर्नला पलटी पण झाली, ते परत उठतात आणि परत गाडीत बसतात. कातळपाड्याची ती शर्यत तर ते पडले आणि बैल यशवंत घरला पण त्यांची गाडी टर्नला पलटी झाली तरी पण ते गाडीत बसले आणि ते परत काहीतरी 3रा नंबरसाठी वगैरे. म्हणजे ते अजून त्यांच्यात तारुण्य आहे म्हणजे गाडी. 70 वर्ष. हो. पुढचा असेल सतेज ठाकूर महालंगेचे. सतेज ठाकूरनी पण म्हणजे गेल्याचं मागचं वर्ष आहे ते सतेज ठाकूरनी गाजवलेलं आहे वळवली बंदरमध्ये आणि बऱ्याच ठिकाणी त्यांनी नंबर घेतलेला आहे. दुसरा असेल सादिकले बंधू नागावचे. सादिकले बंधूंनी पण गेल्या वर्षी चांगली धावाची गाडी त्यांची, ह्या वर्षी पण त्यांची गाडी चांगली. आता सातारला त्यांनी दोन्ही गाड्या त्यांच्या 2 गाड्या एका वेळेला फायनलला हकलणं, पण त्यांनी 3 हकल सातारचं आणि ते 3 जोड्या आहेत त्यांच्या आणि तिन्ही या टॉपच्या धावतात. टॉपला नंबर म्हणजे पात्र झाल्या असत्या जर ती गाडी झेंड्यावर पलटी झाली. आणि पुळेकर बंधू आमचे काय नावचे पुळेकर बंधूंनी ह्यावेळेला तर म्हणजे अलिबागपेक्षा रोहामध्ये जास्त नाव कमवलं. आणि त्यांच्याकडे जो बैल आहे मग बोललो पारस म्हणून तो माझ्याकडेच आहे आणि ते मला एकसारखं विचारायचं काय नक्की धावेल नाही, तर मी त्यांना सांगितलेलं तर तुम्ही घेऊन जा फक्त बैल आणि धावतोय की नाही तो बघा म्हणून. आणि कारण माझ्याकडे 3 बैल आणि तो बैल एवढा चांगला टॉपचा होता की त्याला नुसतंच घरी ठेवणं योग्य नव्हतं म्हणून मी तो दिला. आता घरच्यांचा पण विरोध होता देण्यासाठी, पण इथे एकतर बैल बघायला कोण नसतं, मी राहतो अलिबागला. आणि त्यांची पण गाडी ह्यावर्षी बऱ्याच ठिकाणी त्यांनी फायनल मारली. आणि अनिकेत दादा देशमुख यांचं आता नाव जुने गाडीवाले आहेत आणि त्यांनी आता जस्ट सातारची फायनल मारली. आणि इतर ठिकाणी पण त्यांनी बऱ्याच वेळा फायनल मारली, त्याच्यामुळे त्यांचं काय म्हणजे फायनल सम्राटच आहे. आणि अजून एक तुमचे पदी ऋषी दादा. ऋषीचं मेन गोष्ट, ऋषी हा माझा मित्र आहे. म्हणजे आमची ओळख अशी की मी पण पहिला खो खो खेळायचो आणि तो पण पहिला खो खो खेळायचा. ज्यावेळी रेवदंड हायस्कूलची टीम होती त्याच्यातून मी कॅप्टन होतो आणि तो चोंडू हायस्कूलमधून आलेला आणि तेव्हा आमची ओळख झाली. मग तेव्हापासून आमची ओळख आहे ती अजूनपर्यंत बैलगाडा म्हणजे आत्ता आमची मी म्हणजे पण आमची एक चांगली मैत्री आहे. हां. आणि पुढले असतील आपले संदीप पाटील मल्ल्यांचे. आता संदीप पाटील मल्ल्याण म्हणजे खूप जुने बैलगाडीवाले आहेत. आणि मगाशी तुम्हाला सांगितलं की मला तर वाटते मी ती पहिल्यांदा समुद्रकिनारची स्पर्धा बघायला गेलेलो आमच्या भावाच्या सोबत इथे रायवाडीला. आणि त्यावेळेला त्यांची गाडीनी तळेकरांच्या गाडीला ओव्हरटेक केली होती आणि पहिला नंबर आलेला त्यावेळेला.
आणि विशेष म्हणजे ते अजून सुद्धा फायनलच्या गाडीवर बसतात आणि विनर गाडी आणि विनर असते गाडी कंटिन्यू पडवल बंधून. हो हो. आता फायनलमध्ये गाडी हाकलणं तेवढं आता सोपं राहिलं नाही, बैलांचं स्पीड खूप वाढलेलं आहे. तर आता जे तुमच्या गाडीवर ड्रायव्हर असतात, प्रणित असेल, आशीर्वाद दादा असेल, त्यांच्याबद्दल राकेश म्हात्रे असतात, त्या काय वेळ सांगतील त्यांच्याबद्दल? कसं आहे, ज्यावेळेला मी गाडी पुळणीत हाकलायला लागलो किंवा भाटात हाकला तर मी स्वतः बसायचो आहे. पण मगाशी सांगितलं तुम्हाला की बाबा जर काय अपघात झाला तर मी एक दिवस पण घरी बसू शकत नाही. माझं त्याच्यामुळे मी ठरवलं की नाही, आता गाडीवर कोणातरी आपण चांगलं हे करू. तर ज्या वेळेला पहिल्यांदा माझ्या गाडीवर आशीर्वाद सुतार ज्या वेळेला बसला तेव्हा माझी गाडी पहिल्यांदा मी क्वार्टरला हाकली नागावला आणि नंतर नांदगावला सेमीला हाकलली. त्यावेळेला माझ्याकडे गाण्या आणि देवा बैल होते. पण त्यावेळेला मी अलिबाग, नांदगाव, नागाव, नवगाव अशी चांगली बंदरांमध्ये नंबर मारले आम्ही. आणि आत्ताच्या ह्याच्यात कसं झालं, आशीर्वाद सुतार यांची पण जोडी टॉपची आहे. त्याच्यामुळं त्यांची जोडी सेमीला असायची, माझी जोडी क्वार्टरला असायची. त्यामुळे त्यांना बसणं जमत नव्हतं. मग आमचे मित्रच आहेत राकेश म्हात्रे म्हणून किमचे, त्यांना विचारलं बाबा माझ्या गाडीवर बसाल का. त्यांनी मग ते कोणाच्याच गाडीवर बघून त्यांचं ॲक्सिडेंट झाल्यापासून ते कोणाच्या गाडीवर बसत नाही. बैलगाडीमध्ये ॲक्सिडेंट झालेला? हां, म्हणजे बाबूदा पडवळ यांच्या गाडीवर ते प्रॅक्टिसला बसलेलं तेव्हा गाडी काहीतरी हे झालेली, पलटी आली. म्हणजे कोणाच्याच गाडीवर बसले नाही. पण ते मला लगेच त्यांनी होकार दिला, हो हो मी तुझ्या गाडीवर बसेल म्हणून. आणि ते गाडीवर बसले आणि त्यांनी मला जिथे हाकलली गाडी तिथे गुलाल मिळवून दिला. पण ते मला बोलले की मी भाटात बसणार नाही म्हणून. भाटामध्ये बसणं खूप रिस्की असतं, कारण भाटात बसणार नाही. मग आता भाटात ड्रायव्हर कोण करायचा. तर मग मी आशीर्वाद सुतार यांना परत रिक्वेस्ट केली, तुम्ही भाटात साताडपुरतं माझ्या गाडीवर बसाल काय म्हणून. तर ते बोलले बसेन, पण बोलतं मी एकच शर्यत म्हणजे एकदाच बसेन बोलतं गुढीपाडव्याला, नंतर काय बोलतं मी बसणार नाही. तर बोललं चालेल, मी पण एकदाच गाडी हाकली आणि नंतर काय हाकलणार नाही सातारा. तर मग ते बसले, त्यांनी गाडी पण नंबरात आणली आणि नंतर मग परत गाड्या लागल्या. मग ड्रायव्हर कोण. तर मग त्यांनीच सुचवलं मला की आपण प्रणितला बसवू म्हणून गाडीवर. मग प्रणितला विचारलं, पण प्रणितकडं आधीशीच गाड्या होत्या. हां, मग ते होण्या करताना प्रणितनी पण होकार दिला आणि प्रणित पण गाडीवर बसला आणि त्यांनी मला तिथे फायनल मारून. तेव्हापासून म्हणजे तसा तो गाडीवान परिचयाचा होता सगळ्यांना, पण ती जी गाडी नंबरला आली तुझी पहिली तेव्हापासून प्रणित ठाकूर नाव पण सगळ्यांच्या ओठावर आलं. नाही, पण कसं आहे, ज्याची त्याची ती कला आहे, ज्याचे जे गुण त्याच्यावर तो प्रसिद्ध होता, असं आपण बोलू शकतो माझ्या गाडीवर बसला. त्याचा तर विशेष आहे की तो जर शर्यतीमध्ये 14 गट असतील तर त्याच्यापैकी 8 गटांवर बसतो, हाकलायला बसतो. आणि असं आहे की एक गटाचा गॅप. आणि मेन गोष्ट म्हणजे जी आता मी ड्रायव्हरांची नावं सांगितली माझ्या, त्याच्या वेळेला गाडीवर बसतात तेव्हा ते असं काय हे नाही करत, ते त्यांची गाडी म्हणूनच हाकलतात. ते नाही म्हणजे आता जे म्हणजे बसतात ते कोणी असं प्रणित. आणि मी पण त्यांना पूर्णपणे सांगतो, गाडी ही तुमची आहे असंच हे करून हे करा. काय त्याच्यात बाबा गाडी मागं राहिली तर मी काय बोलेन असा विचार करायचा नाही. तुमच्या पद्धतीने तुम्ही गाडी जे आहेत म्हणजे फायनलचे सुमित असेल, लवेश असेल, प्रणित असेल, केतन असेल, ते असं नाही म्हणत की गाडी मालकाची, गाडी माझीच आहे म्हणून ते हाकलत असतात आणि पूर्ण जिद्दीने हाकलतात. आता ज्या वेळेला गाडी मागे राहते त्यावेळेला काही लोक येतात सांगायला, अरे तू तो ड्रायव्हर नको बसवतो नको बसतो. तर माझं कसं मत असतं की मी बसू शकत नाही गाडीवर आणि काय दुसरा येतो त्याला काय तो सांगत नाही मला काय मी बसतो तुझ्या गाडीवर, मीच बसवलेला. मी सांगतो काय बाबा तू गाडीवर बसशील कारण तेव्हा तो येतो. त्याच्यामुळे मी कुठल्या ड्रायव्हरला कधीच दोष देत नाही. दोष देणं पण कसं आहे ती स्पर्धा आहे आणि बैल धावणार आहे. ड्रायव्हर त्याचं काम. ड्रायव्हर ज्या वेळेला गाडीवर बसतो, मी पण गाडी हाकलेली, तेव्हा त्याला एक वेगळी झिंग काय बोलतात ती धुंद चढलेली असते आणि तो काय असं काय हे कधी करत नाही. आताचे ड्रायव्हर म्हणायला गेलं तर. आणि आत्ताचं जे मी आपला विषय मग झालं की ते स्पीडचं युग झालेलं आहे, सगळं स्पीड वाढलंय गाड्यांमध्ये, त्याच्यात बसणं हे म्हणजे रिस्क घेऊन बसणं आहे आणि दुसऱ्याच्या गाडीवर बसून रिस्क घेणं. आणि त्याच्यात जर काही दुखापत झाली तर घरच्यांचा जो काही रिॲक्शन असेल ती त्याला फेस करायची असते की तुला कशाला बसायला पाहिजे. त्याच्यामुळे जे आताचे ड्रायव्हर आहेत ते खूप चांगले आहेत आणि आपण त्याच्या नाही मेन गोष्ट म्हणजे आत्ताचे जे ड्रायव्हर बसतात ना सगळे ते जिंकण्यासाठीच बसतात, हरण्यासाठी कोण बसत नाही.
कुठलाही असो ड्रायव्हर, म्हणजे जेवढे सगळे ड्रायव्हर आहेत ते टोटल सगळे गाडी, त्यांच्यात एक वेगळीच जिद्द असते ती गाडी आपली कशी पहिली आहे. असं नाही की बाबा ह्याची गाडी आहे मग तू माझा मित्र आहेस म्हणून मी हे का, असा विषय नसतोच गाडी. आणि एक चर्चा पण होते की आता की ड्रायव्हर जे बसतात आपले प्रणित वगैरे असतील ते पैसे घेतात, पण तू पण सांगू शकतोस की ते पैसे वगैरे काही घेत नाही, ते माझी गाडी सातारला आहे तेव्हा मी त्याला बक्षीस दिलं तर ते तो पण बक्षीस घेत नव्हतं. मला सांगितलं नको लोक बोलले की अरे पैशांसाठी गाडी. नाही बरोबर आहे. नाही चर्चा झाली तशी, म्हणून आता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे की असं काही नाही की त्यांच्या हाऊस म्हणून बसत असतात. ते मेन गोष्ट गाडीवर बसतात ते महत्वाचं आहे. सातारमध्ये सुद्धा काहीतरी 21 गट होते, त्याच्यामुळे प्रणित ठाकूर जवळजवळ 11 ते 12 गाड्यांवर आणि सगळ्या गाड्या विनर आणल्या. आणि विशेष म्हणजे प्रमोद दादांची गाडी, प्रमोद पोईलकरची सेमीफायनलला गाडी होती, त्या गाडीवर उतरून तो तुझ्या गाडीत बसला आणि ती गाडी नंबरला आणली, त्याच्यामुळे विशेष आहे प्रणितचा सुद्धा. आणि शेवटचा प्रश्न असेल दादा की गाडी आपली नंबरात आली किंवा नाही आली तर गावातल्यांचा आणि मित्रपरिवार, कारण एवढी जर आपल्याला फायनलमध्ये खेळायचं आहे, बैलगाडी सुद्धा फायनल खेळायचं आहे, तर एकट्याच्या जीवावर आपण नाही काही करू शकत. त्याच्यासाठी आपल्याला गावातल्यांचा सपोर्ट, घरातल्यांचा सपोर्ट, मित्रपरिवाराचा सपोर्ट गरजेचा असतो. तर तुला कसा सपोर्ट असतो? गावातली लोकही सगळी जेवढी बैलगाडीची हौशी आहेत ती सगळी आपल्या गाडीच्या इथे असतात. गाडी हरू दे नाही ते जिंकू दे, पण ह्या वर्षी गाडी आपली हरलेली नाहीच कुठे. पण सगळी कुठे मुरुडला गाड्या असल्या तरी पण सगळी स्वखर्चाने येतात. आपले जी काही पिकअपमध्ये जातात किंवा माझ्या गाडीमध्ये जातात ती हे पण स्वतः 2 व्हीलर घेऊन येतात, त्यांची काय 4 व्हीलर असेल ती घेऊन येतात. आणि मेन गोष्ट म्हणजे की बाबा गाडी आपली नंबरात आली म्हणून पार्टी दे असं कधीच कोण बोलत नाही. तो विषय आहे, कारण गाडी एक नंबर पहिल्या गटात थोडक्यात की त्यांची अपेक्षा काहीच नसते माझ्याकडून की बाबा आम्हाला हे पाहिजे, मागणी काही नसते थोडक्यात, किंवा आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे असा विषय नसतो. गोष्ट म्हणजे मला जेवढी आनंद होतो गाडी आल्यानंतर त्याच्यापेक्षा त्यांना जास्त आनंद असतो. त्यांनाच विचारणार ते बैलगाडी तुमचा काय आनंद असतो जेव्हा गाडी गुलाल आहे तेव्हा कसं वाटतं तुम्हाला? खूप आनंद वाटतो. आपल्या मेहनतीचं फळ मिळाल्यासारखं वाटतं. फळ मिळाल्यासारखं म्हणजे गाडी दादाची नसून स्वतःची असं स्वतःची समजून असं मला वाटतं. खूप आनंद आहे. खूप आनंद वाटतो गाडी आल्यावर. तर मित्रांनो हे होते आपल्यासोबत यावर्षी ज्यांनी सातारा बंदरामध्ये फायनल मारण्याचा विक्रम केला. लगातार 3 शर्यतीमध्ये गुलाल घेतले असे नितेश दादा ते तेलगे फायनल सम्राट. आणि यांच्याशी गप्पा म्हणून खूप छान वाटलं दादा. तुमचे विचार ऐकायला खूप आवडले आणि तुम्ही जे काही सजेशन केलेत बैलगाडी क्षेत्रामध्ये सुधारणा झाल्या पाहिजेत, तर आपण अपेक्षा करू की पुढल्या वर्षी जे आयोजन करत आहेत त्याच्यामध्ये काहीतरी विचार करतील. जे बक्षिसाचं स्वरूप वगैरे आहे ते त्याच्यावर विचार केला पाहिजे खरं तर. आणि तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं आणि एवढा महत्त्वाचा वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल खूप खूप आभार. आज वेळात वेळ काढून म्हणजे मुंबईला असतात पण वेळात वेळ काढून माझी म्हणजे आता मी काय एवढा नावाजलेला गाडीवाला नाही आहे पण माझी ते मुलाखत घ्यायला आले आपले मनू डायरी मनू पाडेकर. तर माझी पहिली मुलाखत त्यांनीच घेतली होती अलिबागला, ज्यावेळेला माझी गाडी सेमीफायनलला दुसरी आली होती त्यावेळेला तेच आले होते पहिले. आणि आज वेळात वेळ काढून ते इथं आले. आमच्यासारख्या छोट्याशा बैलगाडीवाल्यांची त्यांनी मुलाखत घेतली. आणि मेन गोष्ट म्हणजे ह्यांचं जे चॅनल आहे याच्यामार्फत ते बैलगाड्यांची मुलाखत घेतात आणि बैलगाडीवान आहेत त्यांच्यात एक वेगळी ऊर्जा निर्माण होते त्याच्यामुळे ते बघून की बाबा आज आपली मुलाखत घेतली. आणि म्हणजे त्यांचं तेवढंच सहकार्य लाभतं की एक प्रोत्साहन देण्यासाठी. तर ते आज इथे वेळात वेळ काढून आले, आमची मुलाखत घेतली, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू दादा. तर मित्रांनो अशाच आपल्याला पुढे मुलाखती बघायला मिळतील जे फायनल सम्राट आहेत. असं नाही आपण फायनल सम्राटच दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. ते बैलगाडीसाठी खूप मेहनत करतात, म्हणजे पहिल्या गटातला दुसऱ्या गटात जातो त्यांना आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो. या मुलाखती आपल्या चॅनलवर येत राहतील. तर ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल आणि काही कमेंट करून सांगा की कशी वाटली आणि काही सजेशन असेल आमच्यासाठी तर ते सुद्धा सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.